श्री अधिकमास महात्म्य कथासार गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ति वर्धते चिरम्। अध्याय 6 दृढधन्वा राजाची कथा। फार फार वर्षापूर्वी हैहय नावाच्या देशात दृढधन्वा नावाचा एक राजा होता. तो कलावंत, विद्यासंपन्न आणि मोठा गुणवान होता. त्याची राणी गुणसुंदरी ही सुद्धा मोठी चतुर, शहाणी आणि पतिव्रता होती. या जोडप्याला 4 पुत्र आणि 1 कन्या अशी संतती होती. राजाला कशाचेच काही कमी नव्हते. तो राजा सुखविलासात सदा मग्न असायचा, चैनीत राहायचा. पण राजाला कधी कधी असे वाटे की हे एवढे सुख, राजवैभव आणि विलासी जीवन आपल्याला कसे लाभले? मी तर जप तप यज्ञयाग वगैरे पुण्यकर्मे केलेली नाहीत, मग आपल्याच वाट्याला हे असे सुखी जीवन कसे आले? अशा विचारात तो राजा कधी कधी गुंगून जात असे. एके दिवशी दृढधन्वा राजा अरण्यात शिकारीला गेला. खूप दमला, थकला. मग एका मोठ्या तलावावर गेला. पाणी पिऊन तो एका विशाल वटवृक्षाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत बसला. तेवढ्यात काय नवल झाले, त्या वटवृक्षाच्या फांदीवर एक पोपट आला आणि तो मनुष्यवाणीने म्हणाला, राजा, सावध हो, सावध हो. तुला हे एवढे राजवैभव पूर्व पुण्याईमुळे प्राप्त झाले आहे, पण तू सदैव सुखविलासात आणि चैनीत हे आयुष्य जे घालवित आहेस ते ठीक नाही. पारलौकिक सुखासाठी तुला या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करून काहीतरी विशेष पुण्यकृत्ये केली पाहिजेत. तुझ्या मनात हेही विचार कधी कधी येतात, पण प्रत्यक्ष आचार मात्र घडत नाही. राजा, सावध हो, सावध हो आणि आता तरी पुढे पुण्यकृत्यात आयुष्य घालवून धन्य हो. त्या पोपटाच्या बोलण्याचे राजाला खूपच नवल वाटले. राजा ताडकन उठला आणि त्या पोपटाला विचारू लागला, अरे, तू आहेस तरी कोण, मला हा असा उपदेश करून? पण राजाचे बोलणे न ऐकताच तो पोपट भुरकन उडून गेला. राजा पुन्हा विचारात पडला. महालात परत आल्यावर दृढधन्वा राजा सतत त्या पोपटाच्या सांगण्याचा विचार करू लागला. तो सदैव त्याच चिंतनात मग्न राहू लागला. खाणे नाही, पिणे नाही, झोप नाही. राजाच्या कानामनात त्या पोपटाची वाणी सतत घुमू लागली. राजा, सावध हो, अजून तरी जागा हो. राजाची ती अवस्था पाहून गुणसुंदरी राणीला मोठी काळजी वाटू लागली. अन्न पाणी नाही, झोप नाही, राज्यकारभारात लक्ष नाही. यांना हे असे झाले आहे तरी काय? ती राजाला सारखी प्रश्न विचारायची. पण छे, राजा निरुत्तर. 1 नाही की 2 नाही, सदैव विचार चिंतनात, निवांत, शांत, खिन्न, उदास. नंतर एके दिवशी वाल्मिकी मुनींची स्वारी दृढधन्वा राजाकडे आली. राजाने त्यांचे यथोचित छान स्वागत केले. वाल्मिकी मुनी प्रसन्न होऊन म्हणाले, राजा, तू धन्य आहेस. तुझे हे अपार राजवैभव, राणीचा आतिथ्यशील सेवा स्वभाव हे सारे पाहून मला खूप आनंद झाला. ही सारी ईश्वराची कृपा आणि तुझी पूर्व पुण्याई. पण मुनिवर्य हे हल्ली नेहमी कसल्या तरी विचार चिंतनात सतत मग्न असतात, गुंगलेले असतात. आहार विहार आचार काही नाही, नेहमी अस्वस्थ, उदास. यांना झाले आहे तरी काय? काहीच सांगत नाहीत मला. आपण आलात, योग चांगला. आता तरी हा खुलासा होईल म्हणून म्हणते. राणी गुणसुंदरी बोलत होती. मग वाल्मिकी मुनींनी राजाला त्याच्या त्या स्थितीचे कारण विचारले. तेव्हा दृढधन्वा राजाने आपली ती वनातील आणि फांदीवरील पोपटाच्या संदेशाची कहाणी सांगितली आणि आर्ततेने विचारले, मुनिवर्य, मला त्या पोपटाच्या संदेशाचा अजूनही नीट उलगडा झाला नाही. तो ते मला का बरे बोलला? कोण होता तो पोपट? त्याने मला तसे पुन्हा
सावध हो, जागा हो का बरे सांगितले? शिवाय मला हे असे अपरंपार राजवैभव आणि सुखी विलासी जीवन कोणत्या पूर्वपुण्याईमुळे प्राप्त झाले? मी तर काही जप तप यज्ञयाग वगैरे केलेले नाही. मग हे सारे सुख वैभव आणि तशातच त्या पोपटाचा तो अकस्मात संदेश, ही घटना कशी घडली? काहीच सुचत नाही. कृपा करून मला या सर्व गोष्टींचा उलगडा करून सांगा. त्यावर वाल्मिकी मुनी शांत गंभीर झाले आणि म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच तुला हे सारे वैभव प्राप्त झाले. पण तू सतत जो सुखोपभोगात मग्न राहतोस ते ठीक नाही. या जन्मात तू काहीतरी विशेष व्रत नियम पाळून पुण्यकृत्ये करावीस आणि पारलौकिक कल्याण साधून मोक्षपदाचा अधिकारी व्हावेस. म्हणून पोपटाने तुला जागे होण्याचा, सावध होण्याचा तो उपदेश केला. अरे, तो पोपट म्हणजे तुझ्या पूर्वजन्मातला पुत्रच आहे. तो शुकदेव फार चतुर, शहाणा, सुपुत्र. तेवढ्यात राजाने आतुर होऊन विचारले, मुनिवर्य, माझ्या त्या पूर्वजन्माची कहाणी तरी मला सांगा. त्या जन्मात मी कोणती पुण्याई केली? तो पोपट शुकदेव आमचा पुत्र कसा? कृपा करून सगळे सांगावे, तरच मी धन्य होईन. ती कथा आता पुढील 7व्या अध्यायात दिली आहे. श्री कृष्ण अर्पणमस्तु.